भावांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का की एका साध्या गावाकडच्या कथेत अचानक मल्टिवर्स आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची एंट्री होईल? नाही ना? मग खोल तळ द मल्टिवर्स या नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर तुमचा मेंदू हँग केल्याशिवाय राहणार नाही. ट्रेलरची सुरुवात होते एका गूढ संवादाने. एक असा तलाव ज्याचा तळ आणि रहस्य आजपर्यंत कुणालाच सापडलेलं नाही. एक माणूस आपलं संपूर्ण आयुष्य या तलावाचं रहस्य शोधण्यात घालवतो. अखेर त्याला ते रहस्य सापडतं. सुरुवातीची ही 20 सेकंदच तुम्हाला एका भयंकर सस्पेन्सच्या जगात खेचून नेतात. त्यानंतर आपण येतो वास्तवात. आपला नायक देवा, त्याला असलेली पैशांची गरज, सूर्याबाई सोबतचा धोकादायक गेम आणि एक रिस्की स्कीम. या सगळ्यात एंट्री होते एका खतरनाक विलनची, सिद्धविनायक ठाकूर, ज्याच्या परवानगीशिवाय गावातलं साधं पानही हलत नाही. आणि यात एक क्लासिक लव्ह स्टोरीचा अँगलही आहे. जो हिरो विनायक ठाकूरच्या विरोधात उभा आहे त्याला साथ देणारी मुलगी दुसरी कुणी नसून स्वतः विनायक ठाकूरचीच पोरगी आहे. इथपर्यंत आपल्याला वाटतं की हा एक टिपिकल गावाकडचा रांगडा ऍक्शन चित्रपट आहे. पण थांबा, खरा बॉम्ब तर शेवटी फुटतो. यानंतर जो हिरो असतो व त्याचे मित्र एका तलावात पडतात. त्या तलावात पडल्यानंतर तो मित्र म्हणतो की मी साक्षात शिवाजी महाराजांना पाहिलं, आपण वेगळ्या जगात अडकून गेलेलो आहे. ज्या तलावात ते पडतात तो साधा तलाव नसून एका वेगळ्या जगाचा दरवाजा आहे. हिरोला तिथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. म्हणजे हा नुसता ऍक्शन चित्रपट नाही, तर हा एक टाइम ट्रॅव्हल, फॅन्टसी आणि हिस्टॉरिकल मल्टिवर्सचा प्रयोग आहे. ट्रेलरच्या शेवटी 100वी बळी असा जो उल्लेख येतो तो अंगावर काटा आणतो. दिग्दर्शक भूषण बिरारी आणि निर्माता आकाश भांबरे यांनी मराठीत मल्टिवर्सची संकल्पना, तीही आपल्या मातीशी आणि इतिहासाची जोडून आणण्याचं जे धाडस केलंय ते खरंच कौतुकास्पद आहे. हॉलिवूडमध्ये आपण मल्टिवर्स पाहिले, पण मराठीतला हा खोलतळचा मल्टिवर्स बघण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलर अतिशय ग्रिपिंग, डार्क आणि अनपेक्षित ट्विस्ट देणारा आहे. तर भावांनो, तुम्हाला काय वाटते? तो गूढ तलाव खरंच भूतकाळात जाण्याचा रस्ता आहे की काय? ती 100वी बळी कुणाची असणार? तुमचे विचार मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच कडक रिव्ह्यू साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आणखी नका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय महाराष्ट्र.